काल अर्ज माघारीनंतर आज खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आमदार जे हिरामण खोसकर यांची कन्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अनेक एकूणच राजकीय पक्षांचे नेत्यांचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आमदार साहेब, भाजपने एकीकडे आपल्या नातेवाईकांना मुलामुलींना तिकीट दिलं नाहीये, आपली कन्या या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय मुद्दे घेऊन जातात? आता जे काही मी 27 वर्षामध्ये जिल्हा परिषदमध्ये काम केलं तेच मुद्दे या महानगरपालिकेमध्ये नाशिक वार्ड क्रमांक 6 मध्ये जो आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, जे काही आदिवासी बांधव या वस्तीमध्ये राहतात त्यांचा घरकुलाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी हे सुनीताताईवर जो काय अन्याय झाला आहे तो अन्याय भरून काढण्यासाठी आम्ही सगळे रिंगणात उतरलो आहेत। दामोअण्णा मानकर या ठिकाणी, प्रमोदजी पालवे, इंदुताई खोसकर हे चारही उमेदवार, आपलं सुनीताताई पिंगळे हे चारही उमेदवार या ठिकाणी जनतेनं निवडून आणण्याचं हे घेतलेलं आहे। 100% चांगल्या फरकाने निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर सुनीताताईने जे केलेलं काम, ते काम राहिलेलं काम, त्यांच्यापासून जे राहिलेलं काम ते आम्हाला या ठिकाणी या 6 नंबर वार्डमध्ये उभं करायचं आहे। आपण पहिल्यांदा निवडणूक लढताय, म्हणजे काय एकूणच मुद्दे घेऊन विकास आपले माझ्या त्र्यंबक तालुक्यामध्ये मी कामं केलेले बरेचसे, आता सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल मला। दादांपासून शिकवण आहे त्यांचं, समाजासाठी आपण काहीतरी करायचं नाही का। मी पंचायत समिती असो, आपल्या जे नागरिकांचे जे विषय ते मी स्वतः जाऊन तिथं विभागामध्ये ना बसून मार्गी लावायचे आणि बरेच सांगितलं तर भरपूर आहे, वेळ कमी आहे त्याच्यामुळे सर्वांचं म्हणणं आहे का थोडक्यात बोला असं। आपण भाषणामध्ये भाजपने तिकीट विकलेलं आहेत अशा पद्धतीचा आरोप केला। मला गेल्या 3 महिन्यापासून काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, ताई तुम्ही कामाला लागा, प्रचाराला लागा, आणि पहिली उमेदवारी माझी फायनल केलेली होती। मी गेले 2-2.5 महिने घरोघर जाऊन कमळ चिन्ह पोचून प्रचार केला आणि अगदी शेवटच्या क्षणी 9 वाजता एबी फॉर्म हातात द्यायचा त्यावेळी मला पहाटे 5 वाजता कळालं की ताई तुमची उमेदवारी 4 वाजता कट करण्यात आली। तर अशा पद्धतीची संपूर्ण निवडणूक आहे। काल जे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता, या संपूर्ण दिवसानंतर आज नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आमदार हिरामण खोसकर आणि त्यांची कन्या या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधानसभा निवडणुकीत देखील आमदारांची जी निवडणूक आहे ती अत्यंत चर्चेला गेलेली होती, त्यामुळे आता त्यांची कन्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे नाशिकचे मतदार हे मतदान करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।